काही दिवसापूर्वी ना चिंचा विकत घेतल्या होत्या, पण चिंचा जर तशाच ठेवून राहिल्यात ना तर त्या सडतात. ॲक्च्युली चिंचेला कीड नाही लागत, पण त्यामध्ये जे चिंचोके असतात ना त्याला कीड लागते. म्हणून आज जे आहे मुलांना म्हटलं फक्त मला तुम्ही या चिंचांची टरफलं काढून द्या. मुलांनी सर्व चिंचांचे टरफलं काढून दिलेत आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे चिंचा फोडून त्यामधनं जे चिंचोके असतात ना ते वेगळे केलेत. आणि आता ह्या चिंचा मला वर्षभर साठवायचे आहेत, त्यामुळे यामध्ये मी ॲड करते आहे मीठ. बघा, मीठ हे एक प्रकारचं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे मस्त 2 चम्मच मीठ टाकलं आणि सर्व चिंचा अशा एकजीव केल्यात. पिहूची ही अशी लुडबुड सतत चालू असते, पण मला ती परवडते कारण त्याने जे आहे त्याचा स्क्रीन टाईम जरा कमी होतो. त्यानंतर जे काही चिंचोके होते ना तेही मस्त मीठ टाकून असे भाजून घेतले. टाईमपास म्हणून खायला ते खूप छान लागतात. त्यानंतर ढगं बघा ना असे दाटून आले आणि धो पाऊस चालू झाला. म्हटलं चला पावसाचा आनंद घेऊयात आणि त्यासाठीच गॅलरीमध्ये जे आहे चिंचा घेऊन बसले. आधी तर त्या छान ठेचल्यात आणि त्यानंतर त्याचे मस्त असे गोळे तयार केलेत आणि अशा प्रकारे चिंचा तयार करून ठेवल्यात की बघा वर्षभरही तुम्हाला एकही चिंच विकत आणायची गरज पडणार नाही. चला बाय.